नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला अत्यंत जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच नागराजला जेल झाली होती, म्हणजे नागराजला जेलमध्ये टाकलेलं होतं. त्याच्यावर कोर्टात आता कारवाई सुरू आहे आणि कोर्टाच्या चक्रा मात्र काही अर्जुनच्या थांबत नाही आहे. त्याचं प्रोफेशनच ते म्हटल्यावर कशाला बरं थांबतील. सो त्याच्या कोर्टात चक्रा चालू आहेत. अर्जुन सायली, रविराज, चैतन्य हे लोक कोर्टात कंटिन्यू येत जात आहेत. आणि सुमन तर मेन आहे आपली आय विटनेस. सो सुमन, त्यानंतर कधी कधी प्रताप आणि कल्पनासुद्धा येऊन जातात. तर या अशा चक्रा सुरू आहेत. तर दुसरीकडे मित्रांनो, मागे तुम्हाला आठवत असेल तर मी सांगते, सचिन घरामध्ये त्याला कोणी भाव देत नसतं म्हणून अन्न पाण्याचा त्याग करतोय म्हणून घर सोडून निघून गेलेला असतो, म्हणजे घरातून निघून गेलेला असतो. ओके. आणि त्याचंसुद्धा कोणाला काही वाटलेलं नसतं, त्याच्याने कोणालाच काहीच फरक पडलेला नसतो. पण इनडिरेक्टली कुठेतरी अस्मिता मात्र त्याच्यासाठी चिंतेत असते की याने खरंच अन्न पाण्याचा त्याग केला असेल का, हा कुठे असेल. तिने कॉल करून शहानिशा करण्याचा पण प्रयत्न केलेला असतो की काय करतोयस तू. तर तो बोलतो की, म्हणजे तो मुद्दामून आजारी आवाजात बोलतो की नाही मी बसलेलो आहे, काही नाही, बघतोय इकडे तिकडे गंमत बघतोय वगैरे वगैरे, अशा तो गोष्टी करत असतो थकलेल्या आवाजात. आणि अस्मिता त्याला डायरेक्ट सांगते की ठीक आहे, तुझ्या या अशा बोलण्या कारणाने कुणाला काही फरक वगैरे पडणार नाही आहे. ती त्याला असं दाखवत असते, पण आतल्या आतच तिला खूप भीती वाटत असते, त्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे साक्षी, तिला महिपतला भेटता येत नसतं म्हणून तिच्या चिंतेत असते. तिच्याच तंत्रीत राहायला लागलेली असते साक्षी. तिला काहीच कळत नसतं की काय केलं पाहिजे आता, कारण तिला हा देश सोडायचा असतो, त्याशिवाय तिला रिलॅक्सेशन भेटणार नसतं. आणि इकडे मात्र महिपत पण तिच्यासोबत नसतो. त्यानंतरून सचिनचं तिला काही खरं वाटत नसतं. तोच तिच्याकडनं पैसे उधार मागत असतो, कारण त्याच्याकडचे पैसे संपलेले असतात. आणि त्याचं सोन्याचं अंड देणारी कोंबडी असते अस्मिता, जी की त्याच्यावर नाराज असते अफेअरबद्दल कळल्यामुळे. त्यामुळे आता साक्षी इतकी इन्सिक्युअर होऊन जाते की तिला काहीच कळत नसतं. तिला महिपतची आठवण पण येत असते एकीकडे, पण एकीकडे तिला देश पण सोडायचा असतो. तिला सचिनसोबत म्हणजे घर बसवायचं असतं तिचं. तर आता एका दिवशी काय करते, ती सचिनचे कान भरायला सुरुवात करते. म्हणजे सचिनला यायला भरपूर उशीर होतो, बट म्हणून ती डिनर बनवून ठेवते, छान कॅन्डल्स वगैरे लावून ठेवते सगळीकडे. आणि त्याला प्रपोज तर तिने केलेलं असतं, बट ती आता त्याला विचारपूस करते, लग्नाबद्दल तिला विचारायचं असतं. सो आता सचिनला यायला भरपूर उशीर होऊन जातो रात्री. आता सचिन आल्यानंतर ती त्याला विचारते की सचिन कुठे होतास तू. तेव्हा तो म्हणतो की अगं असं काय करते, तुला बोलले होतं मी मीटिंगला आहे म्हणून. मीटिंगला होतो. तेव्हा मीटिंग काय दिवसभर चालते का, असं साक्षी त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो ओके सॅम, आय एम सो सॉरी, नंतरून मी एका कामात अडकून गेलो होतो. बरं आलं ना आता. अरे वा, ब्युटिफुल. तू तर एकदम ब्युटिफुल, सगळीकडे छान कॅन्डल्स लावलेले आहेत. तेव्हा साक्षी म्हणते हो, बस ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. नाहीतर एक काम कर, तू फ्रेश होऊ नये, मगच आपण डिनर करू आणि डिनर करता करता काहीतरी छान गप्पा मारू. मला तुला काहीतरी विचारायचं आहे आणि तुला सजेस्ट पण करायचं आहे. तेव्हा तो सचिन म्हणतो की ठीक आहे, आय बी राईट बॅक इन 2 मिनिट्स. तो आता लगेच फ्रेश वगैरे होतो, पटकन घाईने चेंज वगैरे करतो आणि तिच्याजवळ येऊन बसतो. दोघंही आता छान डिनर वगैरे करायला घेतात. आणि डिनर करता करता आता तो विचारतो सचिन, साक्षी तू काहीतरी विचारणार होतीस, काहीतरी सांगणार होतीस, काहीतरी गप्पा मारायचं ठरलं होतं आपलं. तेव्हा आता लगेच ती त्याला सांगू लागते की हो सचिन, मी काय म्हणते, आपण लग्न कधी करणार आहोत. आता हे ऐकताच सचिनला ठसका लागतो. तो म्हणतो काय. ती म्हणते अरे सचिन, आपण लग्न कधी करणार आहोत, म्हणजे बघ ना, आपण लवकरात लवकर लग्न करू आणि लवकरात लवकर फॉरेनला शिफ्ट होऊन जाऊ. मला इथे नाही राहायचं आहे, माझं मन पण लागत नाही. तेव्हा सचिन म्हणतो अगं हो, पण तुझे बाबा. ती म्हणते की अरे बाबांनीच सांगितलं आहे मला हे, की तुम्ही लवकरात लवकर लग्न करा. आता लग्नाची तामझामसाठी बाबा इथे नाही आहेत ना, मग आपण एक काम करूया, आपण ना कोर्ट मॅरेज करून टाकूयात पटकन आणि लवकरात लवकर आपण इथून हा देश सोडून निघून जाऊ. म्हणजे येत जाऊ ऑब्व्हियसली इथे, पण मग मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मला आपलं घर सुरू करायचं आहे, कळतं आहे का तुला. आता सचिन मात्र खूप कचाट्यात सापडलेला असतो, म्हणजे कचाट्यात पडलेला असतो. का माहिती आहे का, कारण त्याच्याकडे पैसे नसतात. त्याचा सगळा खर्च इनडिरेक्टली साक्षीकडून होत असतो. आणि जर त्याने साक्षीलाच नकार दिला तर तो रस्त्यावर येईल, त्याचा खर्च भागणार नाही, खर्च उचलायला कोणी असणार नाही. तेव्हा आता तो सांगतो तिला की, सचिन सांगतो साक्षीला अगं हो, पण मला माझ्या कंपनीचं काम कमीत कमी 1 ते 2 वर्ष इथेच आहे, निदान 1 ते 2 वर्ष तरी काढायला हवे ना आपल्याला. आपण जाऊ ऑब्व्हियसली हनीमूनला वगैरे, बट तोपर्यंत तरी इथे थोडं थांबावं लागेल ना. तेव्हा साक्षी म्हणते बरं ठीक आहे, पण मग तरी आपण कोर्ट मॅरेज करूया. तेव्हा सचिन म्हणतो ओके चालेल, डन, आपण लवकरच कोर्ट मॅरेज करणार आहोत. ओके.
आता त्या दोघांचं डिनर खूप हॅपीली होतं, छान होतं. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी प्रोसिजर करायला सुरुवात केलेली असते आणि लवकरच ते आता कोर्टात गेलेले असतात कोर्ट मॅरेजसाठी. आणि नेमकं कोर्टाच्या आता अर्जुनच्या पण चक्रा सुरू असतात. अर्जुनची आता ट्रायल असते आणि नेमकं त्या दिवशी चैतन्याला यायला उशीर झालेला असतो. चैतन्याकडे काही इम्पॉर्टंट फाईल्स असतात आणि अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो की या चैतन्याला यायला काय झालं, अजून हा चैतन्य आला का नाही आहे, त्याच्याकडे किती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. तेव्हा तो चैतन्याला वारंवार फोन करत असतो अर्जुन. चैतन्य त्याला म्हणतो की आय एम सो सॉरी अर्जुन, मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो, आलोच बघ, मी बाहेरच आहे. तेवढ्यात आता चैतन्य चुकून इथे कोर्टात गेल्यानंतरून ते मॅरेज सेक्शनला पोहोचून जातो आणि तिथे त्याला एक पदर घेतलेली बाई आणि पदर म्हणजे ॲक्च्युली एक साडी घातलेली बाई असते. ती लग्नाच्या गेटअप सेटअपमध्ये पूर्ण लाल वगैरे साडी, छान पदर वगैरे घेतलेला असतो, नटून आलेली असते आणि सचिन दिसतो. आता मॅरेज सेक्शनमध्ये तो गेला आणि त्याला समोर सचिन दिसतोय, एक बाई दिसते आणि ते दोघं कोर्ट मॅरेज करताना त्याला दिसतात. आता चैतन्याला नेमकं घाई असते, तो एकदम निरखून बघतो की अरे हा सचिनच आहे का. जेव्हा त्याला कळतं की हा सचिन आहे तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. पण मग आजची ट्रायल पण तर इम्पॉर्टंट असते, म्हणून तो काय करतो, ते त्यांचा फोटो काढून ठेवतो आणि पटकन धावतच जातो अर्जुनकडे आणि अर्जुनला फाईल देतो. अर्जुन म्हणतो काय मूर्खपणा आहे चैतन्य, हा किती उशीर. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, ही ट्रायल किती वेळ चालणार आहे, मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं आहे, आधी ओके, केसबद्दल आहे का आपल्या. तेव्हा तो आता लगेच चैतन्य त्याला सांगतो की केसबद्दल वगैरे नाही आहे, तू रिलॅक्स राहा, ट्रायल अटेंड कर, मग मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता अर्जुन ट्रायल वगैरे करतो, निष्कर्ष काही निघत नसतो. तो नागराजचा वकील परत पुन्हा त्याला जास्त फी मिळत असते ना, म्हणून पुन्हा अर्जुनचे मुद्दे खोडून काढत असतो. त्यामुळे अर्जुनची ऑलरेडी चिडचिड झालेली असते. अर्जुनला कळतच नसतं की आता काय करू मी. पण मग आता कोर्टाकडून पुढची तारीख मिळून जाते. सो आता होतं काय, चैतन्य पुन्हा एकदा तिथे जातो, क्रॉस चेक करतो की तो सचिनच आहे का. आणि अर्जुन आता त्याला शोधतो आणि येतो. अर्जुन म्हणतो काय चैतन्य, काय झालं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे मी सचिनला पाहिलं इथे मॅरेज सेक्शनमध्ये कोर्ट मॅरेज करताना. तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलतोय तू, सचिन कसा येईल इथे, त्याने पार अन्न पाण्याचा त्याग केला आहे असं कौतुक करत होता तो. तेव्हा आता चैतन्य तो फोटो दाखवतो आणि म्हणतो हाच आहे ना सचिन. तेव्हा अर्जुन म्हणतो बापरे, हा तर सचिन आहे, पण मग त्याच्यासोबतची बाई कोण आहे जिच्यासोबत तो कोर्ट मॅरेज करतोय, अस्मिताई. आता ते दोघंही धावतच जातात तिथे मॅरेज सेक्शनमध्ये आणि बघतात तर काय, सचिन दिसतो अर्जुनला, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन आता त्याला नीट निरखून बघतो, त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो वा सचिन, तुझं तर लग्न झालेलं आहे, पुन्हा लग्न करतोयस. आता सायलीसुद्धा तिथे येऊन पोचलेली असते आणि सायलीला सुद्धा खूप अचंबा झालेला असतो. आता अर्जुन सचिनला रंगे हात पकडलेलं असतं अर्जुनने आणि अर्जुन आता त्याला झापत असतो चांगलंच, त्याला खूप आरडाओरडा करत असतो, तुला लाज वाटते का, हे का ते का. आणि त्याची कॉलर पकडून त्याला खूप मारहाण करत असतो. ते मॅरेज तिथेच कॅन्सल होतं, म्हणजे ते माळा वगैरे टाकणार असतात तेवढ्यात अर्जुन पोचलेला असतो. आणि ती सोबतची बाई कोण आहे असं जेव्हा अर्जुन विचारतो तेव्हा तो सचिन बोलायला तयार नसतो आणि साक्षी घाबरलेली असते, कारण समोर तिला अर्जुन आलेला दिसत असतो, तिला तिचं मरण समोर दिसत असतं. तर आता सायली मागून येते आणि तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला करते. तर तिला बघून अजून सगळ्यांना अचंबा होतो. ती असते साक्षी शिखरे. आता तिथे आसपास असलेल्या सगळ्यांनाच अचंबा होतो की साक्षी जिवंत आहे, कारण साक्षीची केस खूप गाजलेली होती ना, आश्रम केस. त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की बाप रे बाप, ही जिवंत कशी काय, ही तर मेली होती ना. आता साक्षी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण सायली तिचा हात रोखून धरते आणि म्हणते बास झालं साक्षी, कुठे जाशील तू पळून. पहिला मुद्दा आम्ही अचंबितच झालो आहे की साक्षी जिवंत आहे. मला तर वाटलं साक्षीचं भूत आहे की काय, पण आमचे सचिन भाऊजी भूतासोबत तर लग्न नाही करणार. आता बऱ्या बोलाने सांगतेस की तुला अजून काही वेगळ्या भाषेत सांगू. तेव्हा साक्षी म्हणते मी काहीच नाही केलेलं आहे, प्लीज मी काहीच नाही केलेलं आहे. साक्षी तिथून सुटायचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन सचिन आणि साक्षी दोघांनाही आता पोलिसांच्या ताब्यात देण्याचं ठरवतो. आता ठीक आहे, साक्षीचे तरी चार्जेस समजतील की साक्षीने खोटे पुरावे सादर केले किंवा साक्षी मेलेली घोषित करण्यात आलेलं होतं आणि ती अचानक जिवंत होऊन गेली, सो ते चार्जेस व्हॅलिड आहेत की ती जेलमधून फरार झाली. पण सचिनवर काय चार्जेस लागतील, तर सचिनवर अर्जुन चार्जेस असे लावतो की लग्न झालेलं असून तो दुसरीकडे लग्न करत होता पहिल्या बायकोच्या अनुमतीशिवाय, डिवोर्स झाल्याशिवाय. सो आता त्यांना पोलिसांच्या तावडीत दिलं जातं. तर मंडळी, हा होता आजचा ट्विस्ट एपिसोड. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.